Practice set 2.2 on page number 11. Question number 1. Choose the correct alternative. And the first question. In the adjoining figure, adjoining means bazuchi. If line M parallel line N and line P is a transversal, then find X. म्हणजे या फिगरमध्ये ही लाईन N आणि ही लाईन N ही ट्रान्सव्हर्सल. लाईन M आणि लाईन N पॅरलल आहेत, म्हणजे त्या दोन लाईन मधील गॅप हा समान असेल. या समान गॅपमुळे एकाच डिरेक्शनला उघडणारे जे अँगल्स असतात, ज्यांना आपण करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतो, ते समान मापाचे तयार होतात. तर इथे तयार होणारे जे इंटेरियर अँगल्स असतात, त्यांची ऍडिशन 180 डिग्री असते. म्हणून 3x प्लस x इक्वल टू 180 डिग्री. लक्षात घ्या, हे फक्त तेव्हाच घडतं जेव्हा या दोन लाईन मधला गॅप इक्वल असतो, तरच ही बेरीज 180 डिग्री मिळेल. इथे 3x प्लस x म्हणजेच 1x इक्वल टू 180. 3x and 1x hence 4x इक्वल टू 180. नेक्स्ट स्टेप, या 4 ने 180 ला डिवाइड करूया. हेन्स x इक्वल टू 180 डिवाइड बाय 4. आता हे तुम्हाला साध्या भागाकाराच्या मेथडने अशा टाईपने सोडवता येईल. हेन्स x इक्वल टू 45 डिग्री. नेक्स्ट एक्झाम्पल. In the adjoining figure, adjoining म्हणजे बाजूची, if line A parallel line B and line L is a transversal, then find X. म्हणजेच या डायग्राम मध्ये ह्या दोन लाईन साठी ही ट्रान्सव्हर्सल. इथे ही लाईन आणि ही लाईन एकमेकाला काटते, त्यामुळे हे दोन ऑपोजिट अँगल्स तयार होतात, जे समान मापाचे मिळतात. म्हणून इथेही 2x माप असेल. या दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि L ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणून हे इंटेरियर अँगल्स तयार होतात, ज्यांची बेरीज 180 येते. म्हणून 4x प्लस 2x इक्वल टू 180 डिग्री. 2x इक्वल टू 180 डिग्री म्हणजेच 4x प्लस 2x हेन्स 6x इक्वल टू 180 डिग्री. या 6 ने इकडे डिवाइड करूया. हेन्स x इक्वल टू 180 अपॉन 6. हे तुम्ही साध्या भागाकाराच्या मेथडने सोडवू शकता, ज्याचे उत्तर मिळेल x इक्वल टू 30 डिग्री. सेकंड क्वेश्चन. इन द adjoining figure म्हणजे या डायग्राम मध्ये लाईन P पॅरलल लाईन Q, लाईन T and लाईन S आर ट्रान्सव्हर्सल्स. फाइंड मेजर ऑफ अँगल x and अँगल y. सो या डायग्राम मध्ये लाईन P and लाईन Q मधलं हे जे डिस्टन्स आहे ते इक्वल आहे. ही एक ट्रान्सव्हर्सल आणि ही दुसरी ट्रान्सव्हर्सल. आपल्याला हा x आणि हा y किती मापाचा असेल ते शोधायचं आहे. या ट्रान्सव्हर्सलमुळे हा बघा इथे इंटेरियर अँगल्स तयार होतात, म्हणजेच हा y आणि इथला अँगल जो काही असेल तो त्यांची बेरीज 180 असेल. मगाच्या एक्झाम्पल नुसार हा आणि हा अँगल अपोजिट अँगल तयार होतात, म्हणजेच हा 70 असेल तर इथले माप सुद्धा 70 होईल. म्हणून इंटेरियर अँगल्स मध्ये हा y प्लस हा 70 दॅट इज इक्वल टू 180. बाय इक्वेशन सॉल्विंग मेथड हा इथला 70 या बाजूला जाऊन मायनस होईल. दॅट मीन्स y इक्वल टू 180 मायनस 70. हेन्स y इक्वल टू 110 डिग्री. आता इथले माप हे x एवढेच असेल, कारण हा अँगल आणि हा अँगल एकाच दिशेला उघडणारे म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होतात, म्हणून इथे माप x असेल. तसेच सेम थिंग हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होतात, जे समान मापाचे, म्हणजे इथेही माप ते 40 डिग्री असेल. आता हे इंटेरियर अँगल्स तयार झाल्यामुळे x प्लस 40 डिग्री दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. हा 40 इकडे मायनस होईल. हेन्स x इक्वल टू 180 मायनस 40. सो x इक्वल टू 140 डिग्री. क्वेश्चन नंबर 3. इन द adjoining figure म्हणजे बाजूच्या डायग्राम मध्ये
अँड लाईन एल पॅरलल लाईन एम म्हणजे ह्या दोन लाईन मधलाही गॅप समान. फाइंड मेजर्स ऑफ अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी. आता ही डायग्राम ऑब्झर्व केली तर हे इंटेरियर अँगल्स आहेत म्हणजे ज्यांची बेरीज 180 डिग्री असते. म्हणजे ए प्लस 80 डिग्री दॅट इज इक्वल टू 180. हा 80 इकडे कट होईल. दॅट मीन्स ए इक्वल टू 180 मायनस 80. हेन्स ए इक्वल टू 100 डिग्री. आता बी आणि सी साठी विचार केला तर या दोन लाईन पॅरलल आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल म्हणून बी आणि सी हे करस्पॉन्डिंग अँगल तयार होतात. म्हणून अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल बी म्हणजे समान मापाचे. आता एल आणि एम पॅरलल लाईन ही ट्रान्सव्हर्सल म्हणून हा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल्स समान मापाचे असतील म्हणजे इथे माप 80 डिग्री असेल. तसेच लाईन एम अँड लाईन पी एकमेकाला काटत असल्यामुळे हे दोन अपोजिट अँगल तयार होतात म्हणून अँगल सी 80 डिग्री असेल. आता अँगल सी जर 80 डिग्री तर अँगल बी सुद्धा 80 डिग्री. हेन्स अँगल सी इक्वल टू अँगल बी इक्वल टू 80 डिग्री. फोर्थ एक्झाम्पल इन द जॉइनिंग फिगर म्हणजे या बाजूच्या डायग्राम मध्ये लाईन ए पॅरलल लाईन बी म्हणजे या दोन लाईन मधला गॅप समान आहे. लाईन एल इज ए ट्रान्सव्हर्सल. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एक्स, अँगल वाय, अँगल झेड. आता या डायग्राम मध्ये हा गॅप समान मापाचा आहे तर लाईन एल ट्रान्सव्हर्सल म्हणून हा अँगल आणि हा अँगल समान मापाचे करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होतात म्हणून अँगल एक्स इक्वल टू 105 डिग्री. तसंच एक्स आणि वाय हे अपोजिट अँगल्स तयार. अँगल झेड फाइंड आउट करू. ही लाईन आणि ही लाईन एकमेकाला काटते त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल अपोजिट अँगल्स तयार होतात म्हणून इथे झेड तर इथेही झेड. आता हे इथे इंटेरियर अँगल्स तयार झाले म्हणजे झेड आणि एक्स यांची बेरीज 180 असेल म्हणून अँगल झेड प्लस अँगल एक्स इक्वल टू 180 डिग्री. बट अँगल एक्स इक्वल टू 105. हेन्स अँगल झेड प्लस 105 इक्वल टू 180 डिग्री. आता हा 105 इकडे कट होईल. दॅट मीन्स अँगल झेड इक्वल टू 180 मायनस 105. हेन्स अँगल झेड इक्वल टू 75 डिग्री. क्वेश्चन नंबर 5 इन द जॉइनिंग फिगर म्हणजे या डायग्राम मध्ये लाईन पी पॅरलल लाईन एल दॅट मीन्स हा गॅप समान. लाईन एल पॅरलल लाईन क्यू दॅट मीन्स हा गॅप समान. फाइंड अँगल एक्स म्हणजेच हा इथून इथपर्यंत पूर्ण एक्स अँगल. आता हा अँगल म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल. मग हा अँगल किती असेल तर या दोन पॅरलल लाईन्स म्हणून हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल्स तयार होतात आणि ते समान मापाचेही असतात म्हणून हा अँगल 40 डिग्री असेल. आता हा अँगल किती ते काढू. या दोन पॅरलल लाईन्स आणि हे अल्टरनेट अँगल्स जे कॉन्ग्रुएंट असणार आणि म्हणून आपोआप इथेही 30 डिग्री असेल म्हणून अँगल एक्स म्हणजे एवढे माप जे या दोघांची बेरीज म्हणून अँगल एक्स इक्वल टू 70 डिग्री.